बापाविषयी जास्त प्रेम मुलींना असतं. का प्रेम असतं? कारण अंतःकरणातल्या गोष्टी मुली बापाजवळ सांगतात. बापाजवळ खरं सांगू का पोरी हो, तुम्ही माझ्या बहिणी आहात सगळे. खरं सांगू का, तुम्हाला तुम्हाला माहेरची अपेक्षा फक्त आई वडील आहे तोपर्यंत असते. आई वडील गेले ना, तुम्ही भाऊ यायची वाट पाहतात, दिवाळीला वाट पाहतात, दुपारपर्यंत वाट पाहतात. आता भावाची गाडी येईल, आता भावाची गाडी येईल. तुम्ही आहे ना, माझा भाऊ आता येईल आणि भाऊ आल्यानंतर भावाला आपण दिसावा समोर, आपल्याला समोर भाऊ दिसावा. एखादी मुलगी इतकी प्रेम करते आपल्या भावाला, इतकी प्रेम करते, ती भाऊची वाट पाहता पाहता एकदा धुतलेले भांडे 4-4दा बाहेर घेऊन जाते. ते आता भाऊ दिसेल, तेव्हा भाऊ दिसेल. पण संध्याकाळ होऊन जाते, भाऊ येत नाही. आणि जेव्हा भाऊ येत नाही ना, तेव्हा ती मुलगी घरात जाते, आपली सोबत आणलेली पेटी काढते आणि त्या पेटीत आपल्या बापाचा फोटो आणि आपल्या आईचा फोटो घेते आणि समोर ठेवते आणि सांगते की बाबा, आई, तुम्ही असते तर आज माझी दिवाळी अशी गेली नसते. किती गरीब बाप असू दे, किती गरीब बाप जगातला, किती गरीब बाप असू दे, किती गरीब बाप, तो गरीबातला गरीब बाप कधीच कोणती दिवाळी आणि अक्षय तृतीया आपल्या मुलीची ठेवू देत नाही. रक्षाबंधन ठेवू. या जगामध्ये देवापेक्षा 2 शब्द श्रेष्ठ आहेत. देवापेक्षा सुद्धा 2 शब्द श्रेष्ठ आहेत, ते आई आणि वडील. का? गॉड इज नॉट अ गोज एव्हरीवेअर. देव प्रत्येक ठिकाणी जाऊ शकत नाही, पण तो आईला पाठवतो. आणि जी आई आहे ना, हा आई शब्द जीवनातून निघून गेला की सगळं संपतं. आणि ती आई शब्द नुसतं ऐकला ना, दुसऱ्या लेकराने त्याच्या आईला बोललं तरी तो आई शब्द आपल्या कानावर पडल्यानंतर आपल्या डोळ्यात अश्रू येतात. आई म्हणू नको, आईचा हाक मारे, ती ऐकता कानी डोळ्यात अश्रू. स्वामी तिनी जगाचा आई विना भिकारी, आई विना भिकारी, आई विना कितीही मोठा असेल, ज्या दिवशी आई नावाचा शब्द आपल्या जीवनातून निघून गेला ना, त्या दिवशी सगळं शून्य. संदीप दादा, पप्पू दादा, छायाताई, तुम्ही खूप मोठे झालात, आता खूप मोठे झालात. मोठं झालं म्हणून का आईची गरज जात नाही. आईची गरज शेवटच्या क्षणापर्यंत असते. ज्या दिवशी आपल्या जीवनातून आई जाते ना, त्या दिवशी मायारूपी सागर हा कायमचा आटून जातो. ज्या दिवशी आपल्या जीवनातून वडील चालले जातात ना, कौतुकाचे थाप ठेवणारा जगाच्या पाठीत कोणी नसतं. तुम्हा आम्हाला आई गेल्यानंतर दुःख हो, यात नवल नाही. ज्यांच्या वंशामध्ये आपण जन्माला आलोय, छत्रपती शिवाजी महाराज, ऐका, खूप ऐकण्यासारखा प्रसंग आहे. स्वराज्य अभिषेक झाला आणि अवघ्या 12 दिवसामध्ये आऊसाहेब राजांना सोडून गेले. राजे गडावर होते. आऊसाहेबांना गडाची हवा झेपत नव्हती. गडाच्या पायथ्याशी आऊसाहेबांसाठी महल बांधला होता. आऊसाहेब गेल्या, कोणीतरी जावं राजांना सांगावं की आऊसाहेब गेल्या. त्यासाठी धावत धावत गेला. एक शिपाई गेला, धजावत नव्हता. राजांजवळ गेला आणि राजांना सांगितलं, राजा ऐका ना, राजा ऐका ना. काय रे, काय, बोल ना राजा, ऐका ना, बोल ना राजा. मोठी दुःखद घटना आहे. काय झालं रे राजा? आऊसाहेब सोडून गेला राजा, आऊसाहेब सोडून गेला. एवढा मोठा राजा धाय मोकळून रडू लागला. पायात वाहना नव्हत्या ना, पायात चप्पल नव्हत्या, मोजडी नव्हती पायामध्ये. राजे धावायला लागले. कोणीतरी धावत राजांसोबत पालखी आणली. राजे बसा पालखीवर, राजा गड उतरायचा आहे, लवकर जायचंय, पालखीवर बसा. राजे म्हणले, अरे, जिने आपल्या गर्भामध्ये 9 महिने 9 दिवस वाढवले आणि तिच्या अंतिम यात्रेला मी पालखीमध्ये जाऊन एवढा मोठा नाही, मी अजून एवढा मोठा नाही. राजे त्यांच्या कृष्णा नावाच्या घोडीवर बसले. पायामध्ये अनवाणी पायाने राजे धावत गेले. त्या ठिकाणी मायपो राजे जसे त्या ठिकाणी त्या वाड्याच्या जवळ आले, घोडीवरून उडी टाकली राजांनी. आणि उडी टाकल्यानंतर राजे घरात गेले. दरवाजाच्या आत झोकावलं. गडावरून राजा उतरतोय. ऐकताच बरोबर पायरीच्या जवळ जाणारे जिजाऊ साहेब आज शांत झोपलेत. हलत नाही जिजाऊ साहेब, शांत झोपलेत.
राजे आले आणि राजांनी जवळ जाऊन पाहिलं, शांत मुद्रेत झोपलेल्या आऊसाहेबांना पाहिलं आणि राजे दाडकन खाली पडले आणि राजांनी आऊसाहेबांचे पाय आपल्या डोक्याला लावले आणि राजे घडा रडायला लागले. प्रधान आला आणि प्रधान म्हणतोय, राजा का रडताय तुम्ही? तुम्ही छत्रपती आहात राजा, आता सर्वसामान्य माणसासारखं रडू नका राजा, छत्रपती आहात तुम्ही. अरे छत्रपती असेल मी, पण या छत्रपतीला छत्रपती करणारी माय आज जीवनातून निघून गेली ना, मला आज राजा मोठा झाला असेल ना, किती मोठा असू द्या मुलगा, आपली आई गेली त्या दिवशी रडतो. राजांना विचारलं, राजा नका ना रडू तुम्ही. अरे खरं सांगू का तुला, मी कितीही थकला भागला असो, 6 महिने मी बाहेर जायचो, 6 महिन्यानंतर जेव्हा घरी यायचो ना, माझा घरात पाय पडला, मी आऊसाहेबांजवळ जायचो आणि आऊसाहेबांच्या पायाजवळ लपलो, आऊसाहेबांचा हात पाठीवर पडायचा. जेवढा थकलेला दमलेला भागलेला होतो ना, आईचा हात पडताच माझा सगळा क्षण निघून जायचा आणि सगळ्या जखमा क्षणात निघून जायच्या. संदीप दादा पकोदा छायाताई, आज तुम्ही फिरून येतात घरी, दिवसभर काम करून येतात, पण दिवसभर काम करून आल्यानंतर पहिला शब्द, दादा थकलास का रे, आलास का रे, विचारणारी आई ज्या दिवशी आपल्या जीवनात निघून जाते ना, त्या दिवसापासून आपल्या मायेचा हात कायमचा आपल्या पाठीवर निघून जातो. राजांना विचारलं, राजा मग त्यासाठी रडतायत का? राजा म्हणलो, एकच शब्द बोलले, अरे ऐक ना, पाठीवर वार करणारे भरपूर आहेत रे, पाठीवर वार करणारे भरपूर आहेत, पण माझ्या पाठीवर हात ठेवणारी माझी माय आणि बाप माझ्या जीवनातून निघून गेलोय म्हणून रडतोय, म्हणून रडतोय. दादा आज आपल्या जीवनामध्ये, तुमच्या सगळ्यांच्या जीवनामध्ये पाठीवर वार करणारे कमी भेटणार नाहीत, भरपूर लोक भेटतील, पण आपल्या पाठीवर मायेने हात फिरवणारा आपल्या आबा गेलेत, आपली आई गेली, ते परत कधी जीवनात येणार? राजा रडला रे, राजा रडला. मुलांचं तरी एकदा कधीतरी दुःख विसरता येतं, मुलं बाहेर फिरतात, पण दुःख विचारा त्या मुलीला, ज्या मुलीचं माहेर त्या ठिकाणी खुंटलं आहे. जोपर्यंत मायबाप आहे ना, माहेरमध्ये किचन मध्ये जाण्यासाठी परवानगी घ्यावी लागत नाही, माय आहे तोपर्यंत. आपल्या आईच्या ताब्यात किचन आहे ना, तोपर्यंत किचन मध्ये जाण्यासाठी परवानगी घ्यायची गरज नसते. ज्या दिवशी किचन भाऊजाईच्या ताब्यात गेलं, त्या दिवशी भाऊजाईला ननंद घरात गुळगुळ केलेलं चालत नाही. ही जीवनातलं अंतिम सत्य. कितीही चांगली भाऊजाई असते, माय आहे, माय. आई या शब्दाला हेच नाही, उपमाच नाही कशाची. आई तुला सूर्याची उपमा द्यायचं का? सूर्याची उपमा दिला असता आईला, पण सूर्य आहे ना, सूर्य हा तापतो, दिवसाही तापतो, तो दिवसाही तापतो, प्रकाश देतो ना सूरज, पण दिवसाही तापतो. आई कधीच तापत नाही. आई तुला चंद्राची उपमा द्यावी का? चंद्र सुद्धा एक दिवस गायब असतो अमावस्येला, पण आई तू कधीच मुलापासून लांब राहत नाही ग. आई तुला सागराची उपमा द्यावी का? तुझं प्रेम हे सागरासारखं आहे, पण सागर सुद्धा खारट आहे. तू आयुष्यभर गोडच आहे ना आई, आयुष्यभर गोडच आहे. अरे माझा मुलगा सुखात असावा यासाठी दोघंच प्रयत्न करतात, एक आई आणि दुसरे बाप. जगात दुसरा कोणी दोघांनाच वाटतं. स्वार्थासाठी पत्नी सुद्धा वाट पाहते आपली, स्वार्थासाठी मुलं सुद्धा वाट पाहतात आपले, पण बिनस्वार्थ जर कोणी वाट पाहत असेल तर आई पाहते. येईल माझा दादा, मला भेटेल दिवसभर. अरे रात्री 2 वाजता जर आपण घरी आलो तर उठणारी पहिली आई असते, आई असते. आणि ती आई एकदाच्या जीवनात गेली की सगळं संपलं. खरं सांगू का, जोपर्यंत बाप घरात आहे ना, तोपर्यंत कोणाच्या 10व्याला पण जायची गरज नसते. बाप आपल्याला लग्नालाच पाठवतो, 10व्याला स्वतः जातो. जिथे दुःखाची गोष्ट असेल तिथं 10व्याला जातो. खूप कष्ट केले बाबांनी, खूप कष्ट केले. आज हे संजय दादा, पप्पू दादा दोघं भाऊ आज दिसत आहेत ना, त्यांची पुण्य आहे, त्यांची पुण्य आहे. हालाकीचे दिवस काढले, कष्टाची कामं केली. हा पूर्ण परिवार म्हणजे हा शून्यातून वर आलेला परिवार आहे, हा अहंकाराने भरलेला परिवार नाही. हा जमिनीवर राहणारा परिवार आहे आणि जमिनीवर आहेत म्हणून आज इथपर्यंत पोहोचलेत ना. अन्यथा इथपर्यंत पोहोचणं सोपं नसतं. बाप ज्या दिवशी गेला ना, त्या दिवशी सगळं संपतं, सगळं संपतं. कधी कधी आई आपल्याला खूप गोड वाटते, पण बाप वाटत नाही ना, कारण बाप आपल्या हिताच्या गोष्टी रागावतो. बापाविषयी जास्त प्रेम मुलींना असतं. का प्रेम असतं? कारण अंतःकरणातल्या गोष्टी मुली बापाजवळ सांगतात, बापाजवळ. खरं सांगू का पोरी,
तुम्ही माझ्या बहिणी आहात सगळे. खरं सांगू का, तुम्हाला तुम्हाला माहेरची अपेक्षा फक्त आई वडील आहे तोपर्यंत असते. आई वडील गेले ना, तुम्ही भाऊ यायची वाट पाहतात, दिवाळीला वाट पाहतात, दुपारपर्यंत वाट पाहतात. आता भावाची गाडी येईल, आता भावाची गाडी येईल. तुम्ही आहे ना, माझा भाऊ आता येईल आणि भाऊ आल्यानंतर भावाला आपण दिसावा समोर, आपल्याला समोर भाऊ दिसावा. एखादी मुलगी इतकी प्रेम करते, आपल्या भावाला इतकी प्रेम करते, ती भाऊची वाट पाहता पाहता एकदा धुतलेले भांडे 4-4दा बाहेर घेऊन जाते. ते आता भाऊ दिसेल, तेव्हा भाऊ दिसेल. पण संध्याकाळ होऊन जाते, भाऊ येत नाही. आणि जेव्हा भाऊ येत नाही ना, तेव्हा ती मुलगी घरात जाते, आपली सोबत आणलेली पेटी काढते आणि त्या पेटीत आपल्या बापाचा फोटो आणि आपल्या आईचा फोटो घेते आणि समोर ठेवते आणि सांगते की बाबा, आई, तुम्ही असते तर आज माझी दिवाळी अशी गेली नसते. किती गरीब बाप असू दे, किती गरीब बाप जगातला, किती गरीब बाप असू दे, किती गरीब बाप, तो गरीबातला गरीब बाप कधीच कोणती दिवाळी आणि अक्षय तृतीया आपल्या मुलीची रडू देते, रक्षाबंधन रडू देते. आई गेल्यानंतर कोणत्या वयातल्या माणसाला रडू येतं, किती वयात असू दे. म्हणजे आजी गेली, मागे गोकुळाष्टमीच्या दिवशी आजी गेली. आईचं वय 63 आहे. 63 वर्षाची आई रडायला लागली. 63 वर्षाची. मी आईला विचारलं, आई आता तुला काय गरज होती का आईची? जाऊ दे ना, गेली ना, आजीचं वय 93 झालं होतं, चांगलं झालं ना, चांगलं झालं ना. माझी आई एकच बोलली, महाराज माझी आई गेली रे, गेली, 93 वय होतं, चांगलं झालं आईचं, चांगलं झालं, चांगलं झालं. पण खरं सांगू का महाराज, आता मी जेव्हा माझ्या माहेराला येईल ना, तेव्हा पहिल्यांदा माझी पिशवी खाली जाईल रे. कारण माझ्या आईने आयुष्यात माझी पिशवी खाली जाऊ दिली नाही, तिने कायमची माझी पिशवी भरलेली आहे. अरे आयुष्यातली मुलीची पहिली मैत्रीण कोण असेल तर आई असते, तिच्याजवळ जीवनातल्या सगळ्या गोष्टी सांगतात. म्हणून सांगतो पोरींनो, ज्या दिवशी आपली आई जाते त्या दिवशी आपली पहिली मैत्रिणी जाते आणि सगळंच जातं. आज वाईट गोष्टी आहेत, मला जगामध्ये बोलायला नको, मला खूप तुम्हाला भाऊक करायचं नाही, माझा तो हेतूच नाहीये. ज्या आईने बोलणं शिकवलं त्या आईसोबत आज पोरं बोलायला तयार नाही. ज्या बापाने चालणं शिकवलं त्या बापाचा हात धरायला पोरं आज तयार नाही. सगळ्यात मोठी दुर्दशा अशी आहे, या हिंदुस्थानामध्ये, ज्या हिंदुस्थानामध्ये सावत्राईच्या वचनासाठी या हिंदुस्थानचा राजा वनवासाला गेला होता, त्या हिंदुस्थानामध्ये हजारो वृद्धाश्रम आहेत. आणि यापेक्षा सगळ्यात दुःखाची गोष्ट कोणती असेल, सगळ्या वृद्धाश्रमामध्ये आई वडील हे हिंदूंचेच आहेत. एक बी मुसलमानाचा म्हातारी तुम्हाला वृद्धाश्रमात सापडणार नाही. याला कारण आपण चुकतोय. फार सेन्सिटिव्ह विषय, फार लक्ष देऊ नये का. 2 दिवसापासून आपण धूम पाहतोय सगळं, 2 दिवसापासून. काय वाईट आहे, काय वाईट आहे कळत नाही. कधी कधी आपण हिंदुस्थानात राहतोय की पाकिस्तानात राहायला लागलो हे कळत नाही. काय इतकं सेन्सिटिव्ह वातावरण झालंय, इतकं सेन्सिटिव्ह. धर्माविषयी जाणवत नाही लोकांना, धर्माविषयी काहीही प्रेम नाही, उग नाही. कुठं काही राडा उठला की आपले लोक बघायची भूमिका घेतात, सरळ निघून जातात, नाही थांबत आपले लोक. आपल्याला काय करायचंय त्याचे तो करेल. पण ह्या गोष्टी भविष्यात खूप त्रास देणाऱ्या आहेत. धर्म टिकवायचा असेल, धर्म वाढवायचा असेल, धर्म वाचवायचा असेल तर आपल्याला उभं करावं लागेल. आपल्या पोरांना शिकवावं लागेल की बाबा रे, कपाळावर टिळा लावावं लागेल, डोक्यावर शेंडी ठेवावी लागेल, आपला धर्म हा रोजवावा लागेल. लक्षात घ्या, आपल्यावर खूप लोकांचा रोड आहे बरं का. लक्ष्मीनाथ हिंदू संपवण्यासाठी प्रत्येक धर्म प्रयत्न करत आहे. ख्रिश्चन प्रयत्न करतायत हिंदू संपवण्यासाठी, हिंदू संपवण्यासाठी, मुसलमान प्रयत्न करतायत हिंदू संपवण्यासाठी, सगळे जण हिंदू संपवण्यासाठी प्रयत्न करत आहेत. याला कारण एकच आहे, या जगातला सगळ्यात पुरातन धर्म कोणता असेल ते हिंदू धर्म. त्यांचं एकच म्हणणं आहे, हे संपलं की सगळं संपलं. वाईट एक वाटतं, जगातला सगळा मुसलमान, जगातले सगळे मुसलमान शुक्रवारी मस्जिद मध्ये गेल्याशिवाय राहत, नमाज पडल्याशिवाय राहत. तो कलेक्टर जरी असला, कितीही महत्वाची मीटिंग असू दे, कितीही महत्वाची मीटिंग, तो त्यावेळेस आपला रुमाल खाली टाकतो आणि तो नमाज पडायला लागल्याशिवाय राहत. प्रत्येक मुसलमान हा शुक्रवारी मस्जिद मध्ये गेल्याशिवाय राहत नाही. प्रत्येक ख्रिश्चन हा रविवारी चर्च मध्ये गेल्याशिवाय राहत नाही, मोमबत्ती लावल्याशिवाय राहत नाही. प्रत्येक शीख हा गुरुवारी गुरुद्वाऱ्यामध्ये गेल्याशिवाय राहत नाही. एकच असा हिंदू आहे, याचा वारच ठरला नाही. कधी जाऊ मंदिरात, वाईट वाटतं, वाईट. कुठेतरी आता मागे बजरंगच्या पोरांनी चांगला सुरुवात केली की शनिवारी हनुमंतरायांची आरती, हनुमान चालीसा व्हायला पाहिजे. आपल्या जवळ जे हनुमंतरायांचं मंदिर असेल ना, किंवा आपल्या जवळ इच्छापूर्ती महादेव मंदिर किंवा समोर हनुमंतराय अशाच जागेवर जाऊन, किंवा आपल्या या ठिकाणी मंदिर आहे अशा ठिकाणी जाऊन दर
नाही, हनुमान चालीसा व्हायलाच पाहिजे, हनुमान चालीसा व्हायलाच पाहिजे, हनुमंतरायांची आरती व्हायलाच पाहिजे. हिंदू एक करण्यासाठी फक्त हनुमंतरायच आहेत बरं का, लक्षात नाही का, दुसरा देवच नाही बाबा. हनुमंतरायांच्या नावाने एक झाले. एकदा का हनुमंतरायांची सेना तयार झाली मग टेन्शन घ्यायचं का. मी दररोज कीर्तनामध्ये एकच सांगतोय, आपल्या प्रत्येक गावामध्ये प्रत्येक वस्तीवर 100 पोरं अशी तयार व्हावी ज्यांना शस्त्र आणि शास्त्र दोघं कळावेत. शस्त्र आणि शास्त्र, मुलींना सुद्धा शस्त्रही शिकवा आणि शास्त्रही शिकवा. सांगता येत नाही, कधी ऐलाने जम होईल तेव्हा आपल्याला काहीच जमणार नाही. हो की नाही. वाईट आहे बरं का, वाईट सांगू तुम्हाला, प्रत्येक शिकाकडे त्या ठिकाणी मायको हत्यार आहे, प्रत्येक शिकाकडे हत्यार आहे, प्रत्येकाकडे हत्यार आहे, पण आपल्या हिंदूकडे हत्यार आहे का. हत्यार नाही आहे. ही वाईट परिस्थिती आहे. आमच्या पूर्वजांच्या प्रत्येकाच्या घरात तलवारी राहायच्या. काय राहायच्या, तलवारी. त्या तलवारी फक्त आता लिंबू खोसण्यासाठीच काढतात लोक, कधी ते हिरं काढण्यासाठी, दुसऱ्या कोणत्याच कामाच्या नाही. त्या अशा गजल्या काय सांगा. मी तलवारी घरात ठेवा असं सांगत नाही, पण त्या ठिकाणी तेवढी तयारी करणं गरजेचं आहे. भविष्यात धर्म हा खूप धोक्यामध्ये आहे, या आपल्या प्रत्येकाला गरजेचं आहे. आपल्या प्रत्येकाच्या मुलीला आपल्या धर्माच्या विषयी असणारी आस्था जागृत व्हायला पाहिजे. पोरींना सुद्धा सांगितलं, पोरींनो एकच प्रयत्न करा, जास्त वेळ झालाय, 5 मिनिटं घेणारे पूर्ण, एकच प्रयत्न करा. 20 वर्ष ज्या बापाने प्रेम दिलं, 20 वर्ष ज्या बापाने प्रेम दिलं, त्या बापाच्या प्रेमासाठी, त्या बापाच्या प्रेमासाठी 20 दिवसाचं प्रेम आहे, 20 दिवसाचं प्रेम आहे. त्या 20 दिवसाच्या प्रेमासाठी 20 वर्ष दिलेलं बापाचं प्रेम हे नाकारू नका आणि त्या बापाला विरोध करून नालायक दुसऱ्या नराधमासोबत निघून जाऊ नका. पोरींनो, आपला बाप काय प्रयत्न करतो त्याचे विचार करा, आपल्या बापाने काय केले ते विचार करा, आणि आपल्या बापाने आपलं शिक्षण चांगलं व्हावं दिवस रात्र प्रयत्न केलाय. बाप आपल्यासाठी चांगलं पाहण्याचा प्रयत्न करतोय. त्याच्या डोक्यावरची केस आहेत ना, ही केस उन्हाने पांढरी झाली नाही, ही केस अनुभवाने पांढरी झाली. कोणतरी विचार करा, आपल्या बापावर विश्वास ठेवा. बापावर रात्री 9 नंतर एवढे नराधम तुमच्यावर टपले आहेत, तुम्ही दुसऱ्या धर्माशी पोरं तुमच्यावर प्रेम करायला लागले की तुम्हाला वाटतं की तो माझ्यावर खूप प्रेम करतोय. तुझ्यावर प्रेम करत नाही बाई, तो मशीन शोधतोय मुलं पैदा करण्याची, दुसरं काहीही नाही. त्याच्यापासून लांब राहा. एक दिवस तुझे सुद्धा 35 तुकडे झाल्याशिवाय राहणार नाही. मग कुठेतरी हे वाचवायचं असेल तर आपण त्या ठिकाणी खऱ्या अर्थाने जागे व्हा, हिंदुत्व टिकून ठेवा. हे सांगायचं कारण, पूर्वी आम्ही देव, देश आणि मग धर्म सांगायचो, परंतु आता गरज आहे, अगोदर धर्म सांगावा लागेल, नंतर देश आणि नंतर तिसऱ्या क्रमांकाला देव. कारण धर्म टिकला तर मंदिरात देव टिकेल, धर्म नाही टिकला तर मंदिरात देव टिकणार नाही. त्यासाठी तुम्हा आम्हाला प्रत्येकाला प्रयत्न करावा लागेल, धर्मासाठी जगावं लागेल, धर्मासाठी करावं लागेल. धर्म टिकला तर आपण टिकू, नाही तर सौदी अरबमध्ये मागच्या 2-4 वर्षामध्ये काय घडलं माहिती आहे आपल्याला. हिंदूंना करोडोची प्रॉपर्टी बांगलादेशमध्ये, सौदी अरबमध्ये सोडून पळावं लागलं. कुठेतरी आपल्याला त्या ठिकाणी व्यवस्थित राहायचं असेल तर आपल्या धर्माविषयी जागरूक राहा. अतिशय सुंदर नियोजन संदीप दादा गावडे, समस्त गावडे परिवाराच्या माध्यमातून या ठिकाणी करण्यात त्या ठिकाणी आलं.